छत्रपती संभाजी महाराज की जय. शेतकरी एकजुटीचा जय सो. शेतकरी एकजुटीचा जय सो. शेतकरी एकजुटीचा जय सो. पहिला विषय आहे तो शक्तीपीठ मार्ग हा रद्द झाला पाहिजे, आमची 2 वर्षापासूनची मागणी. आणि त्यात दुसरा विषय आहे जो परभणीमध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे धरपकड, लेडीजच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घे, त्यांना कसे उचलून फेकण्याचा प्रयत्न झाला. त्या दोन्हीच्या निषेधार्थ आम्ही हा निवेदन तुम्हाला द्यायला आलो. सगळ्यात महत्वाचं की शेतकऱ्यांची कुठलीही परमिशन न घेता, कुठलीही अधिसूचना न देता त्यांना नोटीस बजावल्या. नोटीस ह्या निमशासकीय अधिकाऱ्याकडून त्या तिथं देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी नोटीस स्वीकारल्या नाही तर त्यांच्या घरावर त्या लावण्यात आल्या बळजबरीनं. आणि मार्ग बदलणार असं एक अफवा तयार करून राजरोसपणे हा मार्गाचं काम सुरूच आहे मोदीचं. शेतकऱ्यांचा विरोध आहे, विश्वासात न घेता जर हा मार्ग होत असेल. आणि कोल्हापूर ते नागपूर सगळ्या ठिकाणी विरोध आहे. आदरणीय पाटील साहेब असतील, अमित भाई असतील, आमदार कैलासदादा असतील, किंवा जेवढे कोणी लोकप्रतिनिधी आहेत आमचे, ते सगळे याच्यासाठी बांधतायत. शेतकरी संघटना बांधते, रस्त्यावर आहे, पण कुठलीच हे होत नाही. आणि द्यायचं कारण म्हणजे परभणीत जो प्रकार झाला तो जर इथं प्रकार झाला आणि कायदा सुव्यवस्था जर लोकांनी शेतकऱ्यांनी हातात घेतलं तर करायचं साहेब काय हा विषय. आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून तुम्हाला दरवेळेस एक 20 आंदोलन केले. आम्ही 20 आम्ही तुम्हाला निवेदन दिले. आमची मूळ मागणी एक आहे की आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे सर. मूळ मुद्दा आमचा सर एक महत्वाचा. आणि कुणाचीही मागणी नाही शक्तीपीठाला. आणि ऑलरेडी हा रस्ता आहे सर, रत्नागिरी नागपूर ऑल रस्ता आहे, तिथं गर्दी नाही आणि शेतकऱ्याची मागणी नाही रस्त्याला. आणि किती नुकसान आहे सर या शेतकऱ्याचं, याच्यावर मी तुम्हाला चर्चा केलेली आहे सर. मी आमची मूळ मागणी झालेली मोजणी रद्द करावी, ह्याच्या पुढे कसली मोजणी होऊ देऊ नये. आम्ही शेतकरी पूर्ण रस्त्यावर उतरून आमचा जीव गेला तरी 72, फक्त शेतकऱ्याला त्रास होऊ देऊ नका सर, विनंती आमची तुम्हाला. तोडगा निवेदन घेतलं तुम्ही, तोडगा निघाला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं आहे. आमच्याकडनं हरकत नोंदवून घेतलं तुम्ही 2.25 वर्ष. इतर कुणाकडे नाही मागू शकत आहे. जर तुम्ही आम्हाला न्याय देणार असाल तर आम्हाला ही होऊ शकत नाही, तर आम्ही सगळे बेघर होत आहोत सर. साधनच नाही साहेब आम्हाला दुसरं काय. आणि जर मोजणी कोण करा म्हणते ह्याचा विचार तुम्ही केला पाहिजे सर. मोजणी जे 10 गुंठ जाते, जे भांडणं चालू शेतात, तो मोजणी करा म्हणते. खानदानी शेतकरी मोजणी करा म्हणत नाही सर. ह्याचा बी सर तुम्ही एक विनंतीपूर्वक अभ्यास करावा आणि आम्हाला गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यावा, फक्त एवढी विनंती आहे. फक्त शक्तीपीठ धाराशिव जिल्ह्यात रद्द अशी घोषणा करा. आम्ही सर तुमचे पाय धुवून ही करू, सत्कार करू सर. साहेब एक प्रश्नाचं उत्तर मिळेल का मला? मोजणी कोण करायला, शासन करायला की मोनार कंपनी करायला? जर शासन करत असलं तर मोनार कंपनी साहेबाचा आम्हाला कोण यायचं काय संबंध आहे? आणि आम्ही तर तुमच्याकडेच मागायचं त्याच्यावर आम्हाला मोजणी करायला तुमची भूमिका पण म्हणजे आम्हाला. मोनार कंपनीच्या साहेबाला आम्ही काही लिगल वगैरे नोटीस देऊ का त्यांचा संबंध येऊ नये म्हणून? आणि काय 90% शेतकऱ्याला साहेब ही आठवण नियोजन आहे. गरज नसलेल्या शक्तीपीठ मार्ग शेतकऱ्यांवर थोपवण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे. त्याच अनुषंगानं परवाला परभणीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर जो अत्याचार झाला, तिथल्या आया बहिणींना सुद्धा ओढत त्या ठिकाणून घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. काहींना रात्रीच उचलण्यात आलं, त्याचा निषेध आणि हा मार्ग रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलं. मला वाटतं जालियनवाला बाग हत्याकांडात ज्या पद्धतीनं जनरल डायरची भूमिका होती, ती भूमिका फडणवीस साहेब या राज्यामध्ये निभावत आहेत. त्यांच्या आदेशावर त्या ठिकाणी महसूलचे लोक असतील, कलेक्टर तहसील ऑफिसचे लोक असतील, किंवा त्या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल, त्यांच्या दबावात शेतकऱ्यांची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना नोटीस न देता, अधिसूचना न देता त्या ठिकाणी त्यांना नोटीस त्यांच्या घरावर लावली जाते, बळजबरीनं मोजणी केली जाते आणि भूसंबंधाचे लोक त्या ठिकाणी जाऊन त्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न आज परभणीतून सुरू झाला आहे. तोच राज्यात होईल याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यावेळेस जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारण की याची पुनरावृत्ती परत संबंध राज्यात होईल. त्यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आमच्या या निवेदनात तीही मागणी आहे. आणि हा शक्तीपीठ यामध्ये 90% अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांच्या आधीच बेकारी आहे. तुम्ही खेड्यात पाड्यामध्ये जावा, जत्तेच्या जत्ते आमचे तरुण बसून आहेत, हाताला काम नाही, कशी बशी शेती त्याच्यावर त्यांचं जीवन अवलंबून आहे. पण त्यांना विश्वासात न घेता हा बळजबरीनं रस्ता केला जातोय. या रस्त्यासंदर्भात एक महत्त्वाची आणखीन एक गोष्ट बोलायची मला की हा 25 ते 30 फूट रस्ता उचलून आहे.
जेणेकरून शेतकऱ्याचे रेकणार उद्या त्या ठिकाणी पान स्टॉल जरी टाकायचं झालं तर ते टाकू शकत नाहीत. रस्त्याचे 2 भाग होणार. अल्पभूधारक शेतकरी तर पूर्णच संपला आणि हे मोठे उद्योगपतींना त्यांची भरती करण्यासाठी, मोठे ठेकेदार जगवण्यासाठी या रोडचं त्यांनी मनावर घेऊन काम सुरू केलेलं आहे. या ठिकाणी या जनरल डायर सरकारचं या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. सर्वप्रथम चिखला गावात जो प्रकार घडला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम त्याचा जाहीर निषेध करतो. या चिखला गावात हरामखोर सरपंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत होता बसविण्यासाठी. ही शिवाजी महाराजांच्या मालकीची बापाची जमीन आहे आणि त्यांना जर त्यांच्याच पुतळ्यासाठी जर विरोध करता हरामखोर सरपंच आणि आमची वाघीण संजीवनीताई वाघ त्याला विरोध केल्यावर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला. वेगवेगळे अत्याचार करून पुतळा हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी आमची वाघीण मागं हटली नाही. कायम तो विरोध कर कपडे फाटले तरी हटली नाही. त्याच्यामुळे ह्या हरामखोरावर जास्तीत जास्त कडक कारवाई करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलं असतं तर शिवाजी महाराजांनी त्याला चौरंगा केला असता. ही सध्याच्या आणि हिंदुत्ववादी सरकार म्हणते आणि आमची भगिनी हिंदू नाही का? हे आमदार खासदार जी बोंबलतात हिंदू म्हणून ते आता कुठल्या वेळात बसलेत मला ते जाणून घ्यायचं आहे. आता माझी मराठा भगिनी हिंदू नाही का? हा कोण आवाज उठवत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यात जर छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळ्याला विरोध होत असेल तर आपण कुठल्या दिशेनं जात आहोत, महाराष्ट्र आणि देश कुठल्या दिशेनं जात आहे हे सगळ्यात शोकांतिका मोठी आहे. त्यासाठी जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे. आणि शासन जर कठोर झालं नाही आणि महाराष्ट्र जर खवळला तर कोणीही शासनाने कुठल्या भूमिकेला महाराष्ट्र कुठल्या थराला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी मात्र शासनावर असेल. ह्याच्यासाठी अजून मी सांगतो प्रशासनाला, अजून मी इशारा देतोय लवकरात लवकर आरोपीला अटक करून जास्तीत जास्त कोर्ट म्हणजे फास्ट कोर्टात केस चालवून त्याला शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेट्यावर महाराष्ट्राची रांगोळी होईल. ह्याच्यासाठी सगळ्याला सांगणं, शासनालाही सांगणं माझं की जास्तीत जास्त लोकांनी आणि लवकरात लवकर शासन करून आरोपीला शिक्षा झाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे.